हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज आपण या व्हिडिओमध्ये सरासरी शिकणार आहे. तर त्याचा बेसिक कॉन्सेप्ट सरासरीचा आणि जे 2-3 एक ट्रिक्स आहे माझ्याकडे. तुम्ही समसंख्यांची आणि विषम संख्यांची बेरीज सरासरी हे एका सेकंदामध्ये काढू शकते त्या ट्रिकनुसार. तर त्याच्याबद्दल पण आपण थोडं या व्हिडिओमध्ये बघू. तर तुम्ही बघू शकता की सरासरीचे प्रश्न आहे प्रत्येक कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये विचारले जातात. पोलीस भरतीमध्ये असो या MPSCमध्ये असो, सरासरी हा क्वेश्चन नेहमी त्यात असतेच. तर सरासरी म्हणजे काय असते, बेसिक सरासरी काय असते? तर सरासरी म्हणजे कोणत्याही संख्येची एक मधातली संख्या. जर तुमच्याकडे 10 संख्या असेल तर 10 संख्यामध्ये कुणी तुम्हाला विचारलं की एक कॉमन संख्या काय, तर तुम्ही एक मधातली संख्या त्यातली सांगितली तर ते त्याची सरासरी राहते. आता एक्झाम्पल सांगू की तुमच्याकडे 10 संख्या आहे कोणती, तर तुम्ही बघू शकता 10 संख्या पकडून घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. ही 10 संख्या आहे आणि तुम्हाला कोणी विचारलं की ह्या 10 संख्येमधली तुम्हाला एक मधातली संख्या सांगा जी या 10 संख्यांना रिप्रेझेंट करते. तर तुम्ही काय सांगणार, त्याच्यातली एक मधातली संख्या सांगणार आणि ती मधातली संख्या म्हणजे 5. तर तुम्ही काय, मग कोणी विचारलं तुम्हाला की ह्या 10 संख्याची मधातली संख्या काय, तर ती 5 राहणार. तर ती त्यांची सरासरी राहणार 5 ही. तर नॉर्मली ती सरासरी कशी काढली जाते, तर ह्या एकूण संख्यांची बेरीज केली जाते आणि त्यांना जी टोटल नंबर ऑफ संख्या आहे त्यांनी डिवाईड केल्या जाते. जर तुम्ही बघितला तर याची सगळ्याची बेरीज येणार 50 आणि जे टोटल नंबर आहे याच्यामध्ये ते 10 आहे आणि त्यांची सरासरी ही 5. अशा प्रकारे सरासरी काढल्या जातात. तर परत एक एक्झाम्पल बघायचं म्हणजे, आता ही तर आपल्या अंकामध्ये उदाहरण सांगितलेलं आहे. जर तुम्हाला एक नॉर्मल याच्यामध्ये जर एक्झाम्पल बघायचं राहिलं तर तुम्ही बघू शकता की समजून घ्या एक कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे आणि त्याच्यामध्ये वर्कर काम करून राहिलेले आहे. तर एक वर्कर एका दिवसामध्ये 2 पोळ्या खाते, दुसऱ्या दिवसामध्ये 3 पोळ्या खाते आणि चौथ्या दिवसामध्ये 1.5 पोळी खाते. जर तुम्ही कोणी त्यांना विचारलं की हा वर्कर एका दिवसामध्ये किती पोळी खाते, तर तुम्ही त्यावेळेस म्हणू शकत नाही की तो एक दिवशी 3 पोळी खाते, दुसऱ्या दिवशी 1 पोळी खाते आणि चौथ्या दिवशी 1.5 पोळी खाते. अशा प्रकारे तुम्ही आन्सर सांगू शकत नाही. तर त्याच्यासाठी नॉर्मली तुम्ही काय कराल की तुम्ही एक सरासरीवाला ॲव्हरेजवाला नंबर सांगणार की हा वर्कर एका दिवशी एवढ्या पोळ्या खाते आणि तुम्ही त्याचा ॲव्हरेज काढणार. जर तुम्ही त्याचा ॲव्हरेज काढला तर तुम्हाला हे माहीत होईल की हा वर्कर एका दिवशी 2.5 पोळ्या खाते आणि तुम्ही जेव्हा आन्सर सांगणार तेव्हा एक मधातली संख्या सांगणार त्याची जी 2.5 राहणार. तर नॉर्मली अशा प्रकारे सरासरी काढल्या जाते. सरासरीचा एक काय आहे ते फॉर्म्युला आहे. सरासरी म्हणजे सरासरीचा एक फॉर्म्युला आहे, एकूण संख्याची बेरीज, एकूण बेरीज भागीला एकूण संख्या. ही त्याचा फॉर्म्युला आहे. तर तुम्ही प्रत्येक संख्याची जेवढ्या पण संख्या दिलेल्या असेल त्याची सरासरी अशा प्रकारे काढू शकतात. तर ही झालं सरासरी म्हणजे काय. तर आतापर्यंत आपण बघितलं की सरासरी म्हणजे काय असते आणि कशा प्रकारे आपण सरासरी काढू शकतात. तर सरासरी नॉर्मली हे एकूण संख्याची बेरीज राहते भागीला त्याच्या जे टोटल नंबर ऑफ संख्या असते त्यांना जर भागितलं तर आपल्याला कोणत्या गोष्टीची सरासरी मिळतात. तर आता आपण बघूया स्पेसिफिक एक्झाम्पल जे क्वेश्चन पेपरमध्ये विचारले जातात आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला त्याची ट्रिक सांगणार की तुम्ही 2 सेकंदामध्ये त्याचा आन्सर कसं काढू शकणार. तर तुम्हाला जास्त वेळ नाही लागू शकणार हे प्रश्न सॉल्व करायसाठी. तर आता कोणी विचारलं एक्झाममध्ये तर की पहिल्या 5 विषम संख्येची सरासरी काय, या पहिल्या 10 विषम संख्येची सरासरी काय, या पहिल्या 50 विषम संख्येची सरासरी काय. तर तुम्ही नॉर्मली काय करणार की तेवढ्या संख्या नोट करणार, त्यांची बेरीज करणार आणि त्यांना एकूण संख्याने भागणार आणि ते तुमचं आन्सर येणार. आता जसं तुम्हाला क्वेश्चनमध्ये विचारलं की पहिल्या 3 विषम संख्येची सरासरी काढा, तर तुम्ही काय करणार, पहिल्या 3 विषम संख्या लिहिणार 1 3 5, याची बेरीज करणार, याची बेरीज येणार 9 आणि भागीला एकूण संख्या करणार. एकूण संख्या म्हणजे 3, तर त्याचं उत्तर येणार 3. ही 3 सरासरी राहणार. तर नॉर्मली आता ही 3 संख्या म्हणून तुम्हाला सोपं गेलं. जर विचारलं असं खूप मोठी संख्या राहिली पण की पहिल्या 50 विषम संख्याची बेरीज करणार, तर तुम्ही ते पहिले 50 विषम संख्या लिहिणार, त्याच्यानंतर तुम्ही त्यांची बेरीज करणार आणि त्यांना एकूण नंबरना भागाकार करणार.
तर तुम्हाला ते त्यांची सरासरी मिळणार. तर याच्यासाठी कमीत कमी तुम्हाला 1.5 ते 2 मिनटं लागणार आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये तुम्ही हे 1.5 ते 2 मिनटं अफोर्ड नाही करू शकत हे सिम्पल क्वेश्चनला सॉल्व्ह करायसाठी. तर याच्यासाठी एक सिम्पल ट्रिक आहे जी तुम्हाला सांगतो ह्या व्हिडिओमध्ये, की तुम्ही ह्या कोणत्याही विषम संख्येची सरासरी ही कशा प्रकारे काढू शकता आणि ते पण 2 सेकंदमध्ये. आता कोणते क्वेश्चन विचारलं की पहिल्या 10 विषम संख्याची सरासरी काढा. तर हे बघा, पहिले 10 विषम संख्या, मी हे समसंख्या या नैसर्गिक संख्येची गोष्ट नाही करून राहिलो, ही विषम संख्या आहे. तर कोणत्याही पहिल्या 10 विषम संख्येची सरासरी ही नेहमी 10च राहते. बघा हे किती एका सेकंदमध्ये तुम्हाला आन्सर मिळालं. आता तुम्ही जर विचार केला की पहिल्या 20 विषम संख्याची सरासरी काय राहणार, तर पहिल्या 20 विषम संख्येची सरासरी ही 20 राहणार. म्हणजे क्वेश्चनमध्ये विचारलं की एवढ्या संख्येची सरासरी किती, तर जे क्वेश्चनमध्ये जो अंक दिलेला राहील तोच त्या अंकाची सरासरी राहणार. तर अशा प्रकारे तुम्ही कमीत कमी वेळामध्ये, कमीत कमी टाईममध्ये विषम संख्येची सरासरी काढू शकता. बघा 2 सेकंदामध्ये तुम्हाला त्यांचा आन्सर मिळाला. आता नॉर्मल क्वेश्चन हा विचारला होता पोलीस भरतीमध्ये, जो वरती दिलेला क्वेश्चन आहे की पहिल्या 50 विषम संख्येची सरासरी काढा. एक ऑप्शन होता 51, एक ऑप्शन होता 55, एक ऑप्शन होता 50 आणि एक ऑप्शन होता 54. तर तुम्ही सिम्पली बघू शकता की त्या ऑप्शनवरनं की याचा आन्सर काय राहणार. तर त्याचा आन्सर राहणार, तुम्ही बघितलं तर 50. तर अशा प्रकारे तुम्ही 2 सेकंदमध्ये या सगळ्यांचं उत्तर काढू शकता आणि तुमचा टाईम पण वाचू शकता आणि आन्सर ॲक्युरेट पण निघू शकतात. तर अशा प्रकारे विषम संख्येची सरासरी काढल्या जाते. तर फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही जर बघितला, तर तुम्हाला जर फॉर्म्युला सांगायचं पहिल्या किती पण विषम संख्येची सरासरी, तर तो नेहमी एन राहते. म्हणजे टोटल नंबर संख्येची विषम संख्येची सरासरी ही नेहमी एन राहते. तर तुम्हाला कोणी विचारलं की एन नंबर पहिल्या विषम संख्येची सरासरी काढा, तर ती नेहमी एन राहते. तर अशा प्रकारे तुम्ही 2 सेकंदमध्ये पहिल्या 50 विषम संख्येची सरासरी काढू शकता. आत्तापर्यंत आपण बघितले की सरासरी म्हणजे काय असते आणि पहिल्या 50 विषम संख्येची, पहिल्या 10 विषम संख्येची सरासरी काढा आणि त्याच्यावरती आपण एक ट्रिक पण बघितली, ज्याच्यामुळे तुम्ही ते सगळं 2 सेकंदमध्ये आन्सर काढू शकणार. तशाच प्रकारे आता आपण बघूया की समसंख्येची सरासरी काढू शकता, कशी काढणार, समसंख्येची सरासरी काय राहते. आणि हे सगळं झाल्यावर तुम्हाला मी ट्रिक सांगणार की ज्याच्यामुळे तुम्ही 2 सेकंदमध्ये समसंख्येची सरासरी काढणार. जी ट्रिक मी तुम्हाला विषम संख्येची सांगितली, त्याच प्रकारे इथं पण एक ट्रिक आहे समसंख्येची सरासरी, जे की तुम्ही 2 सेकंदमध्ये काढू शकता. तर नॉर्मली बघितले तर समसंख्येची सरासरी कशा प्रकारे काढल्या जाते. तर आता कोणी तुम्हाला विचारले की पहिल्या 5 समसंख्येची सरासरी काढा. तर ज्या प्रकारे आपण विषम संख्येची सरासरी काढली या नॉर्मली सरासरी काढल्या, तशा प्रकारे तुम्ही काय करणार, पहिले 5 समसंख्या काढणार. ही पहिल्या 5 समसंख्या आहे. त्याच्यानंतर तुम्ही त्यांची बेरीज करणार. तुम्ही जर त्यांची बेरीज केली तर 6, 12, 20, त्याच्यानंतर 30 येणार. ह्या पहिल्या 5 समसंख्याची बेरीज ही 30 येणार आणि जे पहिल्या 5 टोटल नंबर संख्या 5, तर तुम्ही त्यांना 5ने भागाकार करणार, तर तुम्हाला अंतर येणार 6. तर ही सरासरी जी मधातली संख्या निघणार पहिल्या 5 समसंख्याची, ती राहणार 6. तर 6 हे उत्तर राहणार. तर बघा, हे काढायसाठी तुम्हाला खूप वेळ लागला आणि नॉर्मली तुम्ही असंच काढणार, त्याच्यासाठी काही अशी ट्रिक वापरणार नाही. तर आता 5 संख्या होत्या म्हणून सिम्पल, तुम्हाला काही वाटलं नाही, तुम्ही ॲडिशन केलं आणि डिवाईड केलं 5नी, तर तुम्हाला 6 आन्सर आलं. तर नॉर्मली तुम्ही हे एक्झाममध्ये असं करू शकत नाही. जसं आपण बघितलं की याच्यामध्ये विषम संख्येच्या याच्यामध्ये प्रॅक्टिस करताना सॉल्व करणं वेगळी गोष्ट राहते, पण एक्झाममध्ये सॉल्व करायला हे खूप असा टाईम देणं परवडत नाही ह्या सगळ्या गोष्टीसाठी. तर तुम्हाला एक सिम्पल ट्रिक सांगतो याच्यामध्ये, की तुम्ही पहिल्या किती पण समसंख्येची सरासरी हे एका सेकंदमध्ये काढू शकतात. तर आता काय सांगितलं की पहिल्या 5 समसंख्येच्या, आताच्या एक्झाम्पलमध्ये आपण काय डिस्कस केलं की पहिल्या 5 समसंख्येची सरासरी किती, तर त्याचा आन्सर आलं 6 ही राहणार. तरी नॉर्मली काय राहते, कोणत्या पण समसंख्येची सरासरी पहिल्या ही त्या संख्या +1,
तुम्हाला जेव्हा विचारलं की पहिल्या 5 समसंख्याची सरासरी तुम्ही त्याच्यामध्ये 1 ॲड केला तर आन्सर आलं 6. अशा प्रकारे तुम्ही 2 सेकंदमध्ये कोणत्याही समसंख्याची सरासरी काढू शकतात. आता तुम्हाला जर विचारलं की पहिल्या 3 समसंख्याची सरासरी काढा, तर पहिल्या 3 समसंख्याची सरासरी काय राहणार? 3 + 1 = 4. बघा, अशा प्रकारे तुम्ही 2 सेकंदमध्ये कोणत्याही पहिल्या समसंख्याची सरासरी काढू शकता. तर आता आपण याच्या फॉर्म्युल्यामध्ये जर बघितलं तर की पहिल्या किती पण संख्येचे एक फॉर्म्युला आपल्याला तयार करायचा असेल तर काय राहणार की कोणत्याही एन नंबर जी संख्या आहे त्याची सरासरी जर काढायची असेल तर सिंपल ट्रिक आहे की जी आपण बघितली, तर त्याचा आन्सर राहणार नेहमी n+1. कोणत्याही एन नंबर ऑफ संख्येची जी सरासरी राहणार ही नेहमी काय राहणार? n+1. हा त्याचा फॉर्म्युला आहे. तुम्ही विषम संख्याची बघितली, विषम संख्यामध्ये कोणत्याही एन नंबरची जी सरासरी होती ती नेहमी एनच राहते. त्याचप्रमाणे कोणत्याही पहिल्या एन नंबर ऑफ संख्येची जी सरासरी राहणार ही नेहमी n+1 राहणार. तर अशा प्रकारे तुम्ही खूप कमी वेळामध्ये आणि खूप ॲक्युरसीने हे क्वेश्चन सॉल्व करू शकतात. आता हा वरचा क्वेश्चन ज्या प्रकारे एक क्वेश्चन आपण डिस्कस केला होता विषम संख्यामध्ये, त्याचप्रमाणे हा जो क्वेश्चन आहे तो पण पोलीस भरतीमध्ये विचारलेला होता की पहिल्या 100 समसंख्याची सरासरी काढा. त्याच्यामध्ये जे आन्सर ऑप्शन दिले होते ते दिले होते 101, त्याच्यानंतर 110, त्याच्यानंतर 115, त्याच्यानंतर 117. हे 4 ऑप्शन दिलेले होते. तर तुम्ही बघू शकता की ह्या ऑप्शनपैकी जर तुम्ही बघू शकता आपल्या नॉर्मल फॉर्म्युल्याने विचार केला की पहिल्या 100 समसंख्याची सरासरी किती, तर याच्यामध्ये तुम्हाला फक्त 1 ॲड करावा लागेल. 100+1 याचा आन्सर येणार 101. तर हे 101 याचा आन्सर राहणार. अशा प्रकारे तुम्ही पहिल्या किती पण समसंख्याची सरासरी काढू शकता आणि ते पण 2 सेकंदमध्ये. तुम्हाला त्याच्यामध्ये जास्त वेळ पण लागणार नाही आणि खूप ॲक्युरेट हे आन्सर येऊ शकते. तर ह्या सिंपल ट्रिक्स आहेत ज्या तुम्ही वापरून एक्झाममध्ये खूप कमी वेळात आन्सर सॉल्व करू शकतात. आणि हे क्वेश्चन याचे 70 to 80% चान्सेस राहतात की हे क्वेश्चन एक्झाममध्ये विचारले जाते. तर नेहमी लक्षात ठेवा ह्या सगळ्या गोष्टी आणि अशा प्रकारे तुम्ही आन्सर करू शकतात. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच बघूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक जी नैसर्गिक संख्या राहते त्याची ट्रिक बघणार आहे. त्याच्यामध्ये आपण बघणार की पहिल्या 50 नैसर्गिक संख्येची सरासरी कशी काढायची आणि किती राहणार, अशा प्रकारे बघितल्या जाईल. आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक त्याची ट्रिक पण सांगणार. ज्या प्रकारे समसंख्याची ट्रिक सांगितली, ज्याप्रमाणे विषम संख्येची ट्रिक सांगितली, त्याप्रमाणे मी तुम्हाला नैसर्गिक संख्येची पण ट्रिक सांगणार आणि त्याचा फॉर्म्युला तयार ठेवणार, जेणेकरून तुम्ही 1 सेकंद 2 सेकंदमध्ये त्याचे आन्सर काढू शकणार. ह्या सरासरीच्या सिरीजमध्ये आपण हे 3 ट्रिक्स बघणार आहे. याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की जे वयावरती प्रॉब्लेम आहे किंवा टाईम आणि डिस्टन्सवरती प्रॉब्लेम आहे, किंवा आणि असे जे प्रत्येक काय म्हणतात त्याला डिस्टन्सवरती प्रॉब्लेम आहे, हे सगळे प्रॉब्लेम आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघितणार आहे. तर तुम्हाला पुढचे व्हिडिओ जर बघायचे असेल आणि तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन हवं असेल तर तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर जे बेल आयकन दिलेलं आहे त्यांना क्लिक करा, जेणेकरून जेव्हा पण मी माझे नवीन व्हिडिओ या चॅनलवर अपलोड करू तेव्हा ते तुम्हाला लवकरात लवकर पोहोचेल. धन्यवाद.